विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय हरिमाऊली। ही वारी कवितेची घेऊन आपण सगळे जे निघालेलो आहोत, आता पंढरपूर अगदी जवळ आलेला आहे. तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा. आता थेट विसावा पंढरीत आहे आणि हा सगळा पंढरीतला विसावा आता मला दिसू लागलेला आहे. आषाढाचा हा सगळा जो महिना आहे तो असा भरभरून आपल्याला देतो आहे, काहीतरी दान देऊ पाहतो आहे. आणि या आषाढामध्ये कुठे ना कुठे माझा विठ्ठल मला दिसतो आहे. आणि माझ्यासोबत हे सगळे जे शब्द पंढरीचे वारकरी आहेत, या सगळ्या वारकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो मी या दिंडीमध्ये, या पालखीमध्ये. आणि ही वारी कवितेची पुढे नेत असताना हा सगळा आषाढाचा, हा सगळा विठ्ठलाचा संदर्भ घेऊन आलेली माझी कविता पेश करतो. गरजे आभाळ पंढरी, गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. गरजे गरजे आभाळ पंढरी, गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन, पानोपानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन, निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन. अंकुरती मातीतून कुंभ जणू शिरी हरी, अंकुरती मातीतून कुंभ जणू शिरी हरी, डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. सरीतून आला देव, सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली, सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. आता युगे 28 बहराची मांदियाळी, आता युगे 28 बहराची मांदियाळी. ही बहराची मांदियाळी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये यावी हेच मागणं त्या काळ्या विठूला आपण करतो आहोत. आणि ही दिंडी पुढे नेण्यासाठी आता मी पुन्हा विनंती करणार आहे नितीन देशमुख यांना. नमस्कार. एक विदर्भातून आलो म्हणून विदर्भाच्या भाषेतली वा वा. बदललेलं गाव, बदललेली वारी. माळीचे झोके लईत झुले, माळीचे झोके लईत झुले, अंगणात माया शेवंती फुले. गेले जमाने आंबेची चाचे, गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरये चाचे. भूल जा बसे येटाय हासे, भूल जा बसे येटाय हासे, भूल जा बसे येटाय हासे, गेले सोडून कौलाले बासे. गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरये चाचे. बजार भरे झोऱ्यात काय, बजार भरे झोऱ्यात काय, बजार भरे झोऱ्यात काय, कल्लार काढे चंचीतून माय. गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरये चाचे. कौवा हुरडा तोंडाले पाणी, कौवा हुरडा तोंडाले पाणी, कौवा हुरडा तोंडाले पाणी, इटीनं घासा गुईचटवानी. गेले जमाने आंबेची चाचे, बूड आनाची शर्यत लागे, पाण्याशी पोर मनमानी वागे. हिरीत उड्या मारती पोर, हिरीत उड्या मारती पोर, चढा उतराले लागे ना दोर. गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरये चाचे. आता बदलली दुनियादारी, आता बदलली दुनियादारी, आता बदलली दुनियादारी. दिस निंगते भर दुपारी, हारपला ठेचा हारपला कैना, कळणा तुरीच्या डाळीचा. हारपला ठेचा
हारपला कणा गावात आता लाजे ना मैना गेले जमाने आंब्याची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे. सगळं बदललेलं वास्तव नितीनच्या कवितेमध्ये आलेलं आहे. पण खरं आपल्याला आता वेध लागलेला आहे पंढरपूरचा. सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने धावतायत, आपण पण धावूया. भरत, कविता तुझी. नितीन बोलला म्हणून मला आठवण झाली माझ्या विहिरीची. ती विहिरीची कविता मी तुमच्या समोर सादर करतो. इतके सोपे नाही आपल्या जमिनीत एखादी विहीर घेणे, इतके सोपे नाही आपल्या जमिनीत एखादी विहीर घेणे, सोपे नाही बुडालेल्या घराचे विहिरीच्या कर्जातून वर येणे. अशाच काही पिढ्या कर्ज खांदत राहतात आणि पुढच्या पिढ्यांना व्याजाचे कोरडे खडक सापडतात. रुक्माईने सहन करावा पाणी लागण्या आधीचा कोंदट ओलावा, आणि विठ्ठलाने बनावे न फुटणारा पाझर. तशीच ही ठेवण लागते, तशीच ही ठेवण लागते. कितीही फोडली तरी सप सापडत नाही. अरे तहान भूक सुद्धा आटून गेली तरीही पाझर फुटत नाही, तरीही पाझर फुटत नाही. आपल्या बायकोसारखाच नसतो का विहिरीचा तळ, आपल्या बायकोसारखाच नसतो का विहिरीचा तळ, जो कधी दुःखांचे पोहरे भरून देतो आणि कधी कधी स्वतःच तळ हाता इतका उरतो. जो कधी दुःखांचे पोहरे भरून देतो आणि स्वतः मात्र तळ हाता इतकाच उरतो. जो कधी कधी नक्षत्रांना डोळे देतो आणि कधी कधी स्वतःच्या डोळ्यातच फुटलेल्या बांगड्यांच्या काचा सामावून घेतो. कोणे एकेकाळी तहान आली होती विहिरीच्या थारोळ्यावर, तहान आली होती विहिरीच्या थारोळ्यावर, आली तशीच रिकाम्या गाडग्यातून परत गेली. अरे ज्योतिबाच्या घशाला जेव्हा कोरड पडली तेव्हाच विहीर खरी माणसांची झाली, तेव्हाच विहीर खरी माणसांची झाली. जिवलग माणसाने हात पसरावेत आणि आपण पाठण फिरवावी, तसे विहिरीचे अर्ध्यावर सोडून देणे. आभाळावर ठेवू नये भरोसा, ते एकदम कोसळते आत्महत्येसारखे. पण विहिरीचे पाणी मात्र हळूहळू पाझरते पुनर्जन्मासारखे, हळूहळू पाझरते पुनर्जन्मासारखे. एखाद्या गर्भात बाळाचे बिनधास्त निजणे तसे विहिरीचे पाणी, एखाद्या गर्भात बाळाचे बिनधास्त निजणे तसे विहिरीचे पाणी. थेंब थेंब उपसल्यावर मुकी झाडेच गातात आईची गाणी, मुकी झाडेच गातात आईची गाणी. वा वा वा. एकूण हा सगळा जो दिंडीचा प्रवास आहे, हा कवितेच्या वारीचा प्रवास आहे, हा विसाव्याला आलेला आहे. तर माऊली वेळ झाली विसाव्याची. इथं विसाव्याचा ठिकाण आलेला आहे. विसावा घेऊया, परत भेटूया. जय हरी माऊली. विसाव्यानंतर आता आपण पुन्हा निघालेलो आहे पंढरीच्या दिशेनं. ही सगळी कवितेची दिंडी घेऊन, कवितेची पालखी घेऊन ही कवितेची वारी आहे. कवितेतला विठ्ठल भेटतो आहे आपल्याला शब्दाशब्दातून. आणि आता हाच विठ्ठल कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवणार आहे आमचा तुकाराम धांडे. तुकाराम. निसर्ग आणि पर्यावरणालाच आता विठ्ठल मानून त्याचीच पूजा करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. कारण निसर्गाकडे किती दुर्लक्ष झालं आहे आपलं ते या कवितेतून सांगतो. कवितेचे नाव भूगोल. 10,000 एकर जमीन, तिथलं माळ मैदान, डोंगर, टेकडी, ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा आणि आतलं पाणी, या सगळ्यांसहित ती जमीन एक माणसाने विकत घेतली. आता तिथं सिमेंटच्या भक्कम कंपाऊंडचं बांधकाम चालू आहे. आणि तिथं लिहून ठेवले की त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं. बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल. त्या टेकडीचे राय तुकडे करून ओढ्यात गाडले जातील. त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ कायमची बंद केली जाईल. काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिन्हून ठार मारलं जाईल. आणि शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बुलडोजर फिरवून बळीराजाला पुन्हा एकदा पाताळी धाडलं जाईल. कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल. कवितेचा पुढचा भाग आहे. अरे पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूगोल विकत कसा काय घेऊ शकतोय? नाही म्हणजे असं कंच्या शास्त्रात लिहिलंय. असं करा,
सगळ्या शास्त्रांनी एकत्र जमा. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, हे सगळे प्रकारची धर्मशास्त्र, सगळ्या प्रकारची सामाजिक शास्त्र, त्याचप्रमाणे हे IT, बायटी, पॉलिटेक्निकी, फार्मसी वगैरे या मॉडर्न पुरींना बोलवून घ्या. वा तुका. सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा. वा वा वा. एवढा भूगोल सांभाळा दादा हो. नाही ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या, निर्देशांक कोसळू द्या, शेअर बाजार गडगडू द्या, कुणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तोही सडू द्या, पण एवढ्या भूगोलाचं रक्षण करा. अरे ही बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केलीत. ती बिघडली तर सुधरवता येतील, दुसरी 100 शोधून काढता येतील, पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा भूगोल जर बिघडला ना दादा हो, तर इथं माणूसच शिल्लक राहायचा वा नाही. वा वा इथं तुकाराम. माणूसच शिल्लक वा वा राहायचा तुकाराम. नाही. वा तुकाराम. हा सगळा जो भूगोल आहे, हा भूगोल समजून घ्यायला पाहिजे अशा अपेक्षा तुकाराम व्यक्त करतो आहे. आणि ह्या भूगोलामध्ये कुठे ना कुठे विठ्ठल आहे हे जर आपल्याला समजलं, त्याचा जर शोध आपण घेतला, तर आपला भूगोल कधी बिघडणार नाही आणि आपला माणूस कधी मरणार नाही. हाच सगळा संदर्भ जो आहे तो वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कवितांमध्ये आलेला आहे. पण जो भूगोलाचा संदर्भ आणि तुकारामच्या कवितेमध्ये वेगवेगळ्या भाषांचा, वेगवेगळ्या शास्त्रांचा संदर्भ आला, मला एक थोडी विंदा करंदीकरांची कविता आठवली. शाळा नावाची त्यांची जी विठ्ठलाच्या संदर्भातली कविता आहे. विंदा करंदीकर कसं लिहितात पहा. पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा. पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुले आहेत गोरी, एकच मुलगा कुट्ट काळा. सर्व मुले आहेत गोरी, एकच मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या काढण्यात आहे अट्टल. दंगा करतो मस्ती करतो, खोड्या काढण्यात आहे अट्टल. मास्तर म्हणतात करणार काय, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल, न जाणो असे विठ्ठल. तर अशी सगळी गंमत जम्मत खरंच कवितेमधनं सुद्धा केलेली आहे. आता मी मृणालिनी कानिटकरांना विनंती करणार आहे, पेशानं शिक्षिका आहेत, जसं आता शाळेचा संदर्भ आला म्हणून त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी एक कविता आपण पेश करावी. मी टाहो ही कविता सादर करते. हा टाहो आहे गर्भामधल्या जन्म न घेऊ शकलेल्या सगळ्या मुलींचा. लेक घराचे वैभव, लेक वंशाची दिवली, लेक घराचे वैभव, लेक वंशाची दिवली, लेक आपुल्या कष्टाने दोन्ही कुलांना उजळी. तिचे कोवळेसे हात मातीमध्ये राबतात, तिचे हात विश्वव्यापी अंतरिक्ष स्पर्शतात. तरी तिचे जन्म घेणे कसे कोणा वाटे पाप, तरी तिचे जन्म घेणे कसे कोणा वाटे पाप. तिच्या रुजत्या बीजाला नाकारती आई बाप. इथे कोवळ्या कळ्यांना गर्भामध्ये खुडतात, त्यांच्या देहाची लक्तरे गल्लोगल्ली सडतात. इथे कोवळ्या कळ्यांना गर्भामध्ये खुडतात, त्यांच्या देहाची लक्तरे गल्लोगल्ली सडतात. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही. चक्र जन्माचे चालण्या तरी उरेल का बाई, त्यांच्या वेदनेचा टाहो थोडा समजून घ्या हो. त्यांच्या वेदनेचा टाहो थोडा समजून घ्या हो. लेक वाढू द्या फुलू द्या, तिला जन्म घेऊ द्या हो. वा वा वा. लेक वाढू द्या फुलू द्या, तिला जन्म घेऊ द्यावं. कारण शेवटी कसं आहे पहा की मुलगी असेल तर सगळं काही असतं, मुलगी असेल तर अख्खं विश्व निर्माण होतं. त्यामुळे तर कुठे ना कुठे विठूला सुद्धा आपण माऊली म्हणतो.
माऊली ही जी आहे ही शेवटी स्त्रीत्वातली भूमिका आहे, ही माऊलीची भूमिका आहे. आणि या माऊलीच्या भूमिकेला घेऊनच खरं म्हणजे ही कवितेची वारी आपण घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेलो आहोत. आपण आता पंढरपूरच्या अगदी वेशीपाशी आलेलो आहोत. विठ्ठलाचं ते सावळं रूप आपल्याला दिसतं आहे. सगुण निर्गुण असं ते एकूण साकार निराकार असं सगळं जे रूप विठ्ठलाचं आहे हे आपल्याला दिसतंय. आणि हे कवितेतून साकार होत गेलेलं विठ्ठलाचं रूप जे आहे त्यासाठी आता मी पुन्हा विनंती करणार आहे प्रभाकर साळेगावकरांना की त्यांनी या पालखीच्या समारोपाची कविता सादर करावी. काय झालं की गावाकडे गेलो आणि तात्याची भेट झाली होती. तात्यानं म्हणलं की यावर्षी वारीला नाही गेला. ते म्हणले आता काय वारीला जाण्याचं वय राहिलं नाही. आता काय म्हणले आपलं रानच पंढरी म्हणले आणि तिथलं धानच पांडुरंग आहे. असं म्हणल्यावर मी लिहिलेला हा एक जे शेतकरी वारीला आले नाहीत त्यांच्यासाठी. गाणं त्याचाच अभंग धान माझे पांडुरंग, गाणं त्याचाच अभंग धान माझे पांडुरंग, जाण पायीच शिवारी रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी. खोड झाले पख वाज दांडी विना ऐट बाज, खोड झाले पख वाज दांडी विना ऐट बाज. तार छेडी ताकासरी टाळ घुमतो घुंगरी, टाळ घुमतो घुंगरी. रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी. लाख विठ्ठू नाचे जणू कसा वाळवंट म्हणू, लाख विठ्ठू नाचे जणू कसा वाळवंट म्हणू. पाट झरे आले वरी चंद्रभागा वाहे खरी, चंद्रभागा वाहे खरी. रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी. दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत, माझ्या देवाचा नैवेद्य आहे. वा 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 वा. दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत. रोटी सोडी ता दुपारी तीच निवदाची पुरी, तीच निवदाची पुरी. रान माझे हो पंढरी. भरे जत्रा खरी पाची तीच वारी आषाढीची, भरे जत्रा खरी पाची तीच वारी आषाढीची. रब्बी कार्तिकाची वारी तवा मिळते भाकरी, तवा मिळते भाकरी. रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी, रान माझे हो पंढरी. वा 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 वा. ही सगळी रान माझे हो पंढरी ज्यांना खरं म्हणजे प्रत्यक्ष वारीला जाता आलं नाही अशा सगळ्या घर बसल्या वारकऱ्यांसाठी आम्ही ही शब्दांची जी पालखी आहे, ही कवितेची जी पालखी आहे ही ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. हा सगळा परब्रह्म, हा सगळा शब्दब्रह्म आमच्या कवितेमध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न जो केला, या सगळ्या कवींच्या वतीनं जे पसायदान आहे ते पसायदान मागतो आणि आपली रजा घेतो की माझ्या कवितेने गावी माझ्या गावाचीच गाणी, शब्दातून या झरावे चंद्रभागेचे ते पाणी. माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग, माझ्या शब्दांना लाभावा हरी कीर्तनाचा संग. शब्द होता पुंडलिक सखा भेटे पांडुरंग. टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे, टाळ मृदुंग ऐकता देहभान हर पावे. तसे माझ्या कवितेने वेड जीवास लावावे. साऱ्या अर्थ नि शब्दांचे त्यात अद्वैत साधावे, साऱ्या अर्थ नि शब्दांचे त्यात अद्वैत साधावे. माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे, माझ्या कवितेला भाग्य असे अनोखे लाभावे. तर हे कवितेनं दिलेलं दान आहे, हे कवितेचं देणं आहे आणि हे कवितेसाठी मागितलेलं पसायदान आहे. आणि या शब्दांच्या वारकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही हे सगळे वारकरी शब्दांचे पूजक हे या वारीमध्ये, वारी कवितेची मध्ये सहभागी झाला. तुम्हा सर्व श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो. पुन्हा भेटूया पुढच्या वारीमध्ये. ही वारी अशीच अभंग राहावी या सद्भावनेसह तुमचा निरोप घेतो माऊली. नमस्कार. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका